Hello student, you are welcome. In last hour we learned warming activity and opinion poll from lesson in a class of their own. Today we are going to learn 1.6 in a class of their own this lesson. Part number 1. In a class of their own. We can say their own class. आपण असं सुद्धा म्हणू शकतो की त्यांचा स्वतःचा क्लास. नाउ क्लास मीन्स अ स्टँडर्ड इन अ क्लास ऑफ देअर ओन. म्हणजे काय, त्यांच्यासारखे उत्कृष्ट तेच. स्टुडंट, दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. दिस इज द स्टोरी ऑफ 7th स्टँडर्ड स्टुडंट्स who was a very naughty student at the beginning, but let's see how the student improved a lot when Mrs. Desai became their class teacher. Now student, I will give you some new word from the lesson in a class of their own. Look at the blackboard. New words: camps, गट, quarrel, भांडणे, argument, वादविवाद, fights, मारामारी, face, सामना करणे, probably, बहुधा किंवा बहुतेक करून, tales म्हणजे काय, चहाडी करणे, एकमेकांची चहाडी करणे, shabby म्हणजे untidy म्हणजे घाणेरडे, in fact खरे पाहता, unity म्हणजे ऐक्य, मेंटेन टिकून ठेवणे, स्कोल्डिंग कान उघडणी करणे, प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड म्हणजे प्रगती पुस्तक, रॅदर काहीशा, ब्लिंक म्हणजे उघडझाप करणे, मिस म्हणजे चुकवणे. ओके स्टुडंट, आता हे सगळे शब्दार्थ तुम्ही पाठांतर करायचे. याला सिमिलर इंग्लिश वर्ड शोधून काढायचे डिक्शनरीमधून आणि आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आणि हे शब्दार्थ पाठ करायचे. आता आपण इन अ क्लास ऑफ देअर ओन या पाठाला सुरुवात करूया. की जे 7वी इयत्तेमधील विद्यार्थी होते, सुरुवातीला ते खूप खोडकर होते, परंतु ज्यावेळेस मिसेस देसाई त्यांच्या क्लास टीचर बनल्या त्यावेळेस त्यांच्यामध्ये कशी सुधारणा झाली त्याबद्दल आपण माहिती बघूया. नाउ लेट्स सी इन युअर टेक्स्टबुक इन अ क्लास ऑफ देअर ओन पार्ट 1. We are a class of 60 girls and boys and we are all friends. Now in this lesson there is a 7th standard girl and she is speaking with us. 7वीची मुलगी आपल्याबरोबर बोलते आहे आणि ती काय सांगते आहे, We are a class of 60 girls and boys. How many students in their class? 60. And we are all friends. All. Here all word is a capital letter. All 3 word is a capital letter. All means आम्ही सगळे मित्र असू. There are close friends. Of course, it is true that there are camps among us and sometimes we do have quarrel, argument, fights, everything. अर्थातच हे सत्य आहे. It's real that there are camps amongst us. Camps means gut, group. Here given the meaning of camps. A camp is a group of people who think alike. समान विचार असलेल्या लोकांचा एक ग्रुप, एक गट म्हणजे कॅम्प. परंतु हे सत्य आहे की आमच्यामध्ये गट होते. And sometimes we do have quarrel, argument and fight, everything do with us, each other. आम्ही सर्वजण काही वेळेस एकमेकांबरोबर भांडणं करत असू, वादविवाद करत असू, फाईट करत असू. फाईट म्हणजे मारामारी, आर्ग्युमेंट म्हणजे वादविवाद.
करत असू. बट व्हेन इट कम्स अ फेसिंग अदर, इव्हन टीचर, वी आर ऑल वन. वी फेस देम टुगेदर. परंतु जेव्हा दुसऱ्यांशी सामना देण्याचा प्रसंग येतो, अगदी शिक्षकांशी सुद्धा, तेव्हा आम्ही सर्व एक असू. आम्ही त्यांच्याशी एकजुटीने सामोरे जात असू. फेसिंग other. Here given the meaning of facing other, talking to other or meeting them when they are likely to scold you or punish you. Scold म्हणजे खरडपट्टी काढणे, punish म्हणजे शिक्षा देणे. ज्यावेळेस कोणी तुम्हाला तुमची खरडपट्टी काढतात किंवा शिक्षा देतात, त्यावेळेस सगळ्यांनी मिळून त्याला सामोरे जाणे. दिस इज मिनिंग ऑफ द फेसिंग ऑदर. फेस देम म्हणजे सामना करत असू. आम्ही त्यांचा सामना करत असू. इफ यू सी अ होल क्लास begin make 3 round of the school ground or copy 100 line from the book as a punishment, it is most probably us. जर तुम्हाला एखादा संपूर्ण वर्ग शाळेच्या मैदानाच्या 3 फेऱ्या मारायला लावलेला किंवा शिक्षा म्हणून पुस्तकामधून 100 ओळी लिहायला लावलेला दिसला, तर तो बहुत करून आमचाच वर्ग असेल. बट वी डू नॉट टेल टेल्स अबाउट एनीवन, गर्ल्स और बॉयज. वी टेक द पनिशमेंट एज अ क्लास. टेल टेल्स. टेल म्हणजे सांगणे, टेल्स म्हणजे स्टोरी. हिअर गिवन द मिनिंग ऑफ टेल टेल्स. टॉक टू अदर पीपल अबाउट समवन, फॉल्ट, मिस्टेक, सिक्रेट एक्सेट्रा. म्हणजे काय? दुसऱ्याला कुणाबद्दल त्याची चहाडी, फॉल्ट्स, त्याच्या चुका, त्याचा कमीपणा किंवा त्याचं जे सिक्रेट आहे ते सांगणे. म्हणजे काय? चहाडी करणे. टेल टेल्स, चहाडी. आम्ही कोणत्याही मुलींची चहाडी करत नसायचो. टेल टेल्स म्हणजे चहाडी करणे. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. आणि आम्ही सर्व मिळून एक वर्ग म्हणून सर्व मिळून आम्ही शिक्षा घेत असू. अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. आणि कल्पना करा यावर्षी काय झालं असेल. दिस इज अ न्यू इयर and we are all in the 7th standard class. In last year we were in the 6th standard class. Now we are in the 7th standard class and guess what happened this year. आणि यावर्षी कल्पना करा काय झालं असेल. Now last year आम्हाला कशी सवय होती. वी वेअर यूज टू टीचर अँड सो दॅट टीचर ऑलवेज स्कोल्डेड ॲट अस. आम्ही मागच्या वर्षी खूप दंगा करत असू आणि त्यामुळे शिक्षक आमची खरडपट्टी काढत असत. आणि कल्पना करा मग यावर्षी काय झालं असेल. आम्ही तर आता 7वी इयत्तेत आलो होतो. वी वेअर यूज टू टीचर शाउटिंग ॲट अस फॉर poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teacher worry about. Shabby work. Shabby work म्हणजे untidy, not good, घाणेरडे. We were used to teacher shouting at us for poor mark. अगदी कमी मार्क असलेले. शॅबी वर्क म्हणजे घाणेरडे काम. इनकम्प्लीट होमवर्क म्हणजे होमवर्क नसलेले गोष्टींबाबत होमवर्क. नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली आणि शाळेवर वेळेवर हजर न राहणे. अँड ऑल द अदर थिंग्स दॅट टीचर वरी अबाउट अस. कमी गुण, घाणेरडे काम, अपूर्ण वर्गपाठ, शाळेत नियमित हजर न राहणे आणि शिक्षकांना चिंता वाटते. अशा इतर सर्व गोष्टींबाबत शिक्षकांच्या आमच्यावरील ओरडण्याची आम्हाला सवय झाली होती. बट वी डिडंट माइंड इट. परंतु आम्हाला त्याचे काहीच वाटत नसे. ते आम्ही लक्षातच घेत नसू. It made no difference
टू अस. आणि आम्हाला त्याच्यामुळे काही फरक पडत नव्हता. वी ऑल लाईक आवर क्लास द वे इट वॉज. जसा होता तसाच आम्हाला आमचा क्लास आवडत होता. वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ आवर क्लास. खरे पाहता आम्हाला आमच्या वर्गाचा अभिमान वाटत असे. हिअर गिवन द क्वेश्चन, वाय डिड द टीचर पनिश द स्टुडंट. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना का शिक्षा देत असत? शिक्षक विद्यार्थ्यांना का शिक्षा देत असत? हिअर द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कसं लिहाल तुम्ही या प्रश्नाचं उत्तर? टीचर पनिश द स्टुडंट फॉर their poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that the teacher worry about. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिणार आहात. नेक्स्ट पॅसेज. अँड सो वॉज आवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. शी सेड so in the very first period. She said, I have heard about you people from your last year's teacher and I am proud of you. Unity is a very important quality and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. आणि जसा आम्हाला आमच्या वर्गाचा अभिमान होता तसाच आमच्या नवीन वर्ग शिक्षिका ज्या झालेल्या होत्या त्या म्हणजे मिसेस देसाई, त्यांनाही आमच्या वर्गाचा अभिमान होता. त्यांनी अगदी पहिल्या तासाला सांगितले. त्या म्हणाल्या, मी तुमच्या मागच्या वर्षाच्या शिक्षकांकडून तुम्हा लोकांविषयी ऐकले आहे आणि मग मला तुमच्या विषयी अभिमान वाटतो. एकोपा, ऐक्य हा एक फार महत्त्वाचा गुण आहे आणि तो तुम्ही नेहमी टिकून ठेवला पाहिजे. मी तुमची वर्ग शिक्षिका असल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. युनिटी मीन्स यू आर गिवन द मिनिंग ऑफ युनिटी वर्ड. व्हेन there's unity among a group of people, they stay together, work together, etc. without fight or quarrel. न भांडता न मारामारी करता जे सर्वजण एकत्र राहतात, एकत्र काम करतात, अशा लोकांचा ग्रुप, अशा लोकांचा गट म्हणजे युनिटी, म्हणजे ऐक्य, की जे एकोप्याने राहतात, एकत्रित राहतात, वादविवाद न करता, भांडण मारामारी न करता एकत्र राहतात, त्याला काय म्हणतात? ऐक्य. त्यांच्यामध्ये काय होती? युनिटी होती. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी. क्वालिटी म्हणजे गुण. त्यांच्यामध्ये अत्यंत चांगला महत्त्वाचा जो गुण होता तो म्हणजे युनिटी आणि तो मिसेस देसाईंना खूप आवडत असे आणि त्या काय म्हणाल्या की हा तुम्ही नेहमी टिकवून ठेवला पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. तुमची क्लास टीचर झाल्याबद्दल मला खूप अभिमान आहे. Did you notice what she called us? त्यांनी आम्हाला काय म्हटले तुमच्या लक्षात आले का? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. ते फारच लक्षवेधक आहे. इंटरेस्टिंग मीन्स लक्षवेधक. इट्स नेव्हर चिल्ड्रन, इट्स ऑलवेज गर्ल्स अँड बॉईज. You young people, or my dear, or young man, or young lady. You feel so nice when she says, now this young lady will show us how to do it. त्या मला काय म्हणत असत ते तुमच्या लक्षात आलं का? ते फारच इंटरेस्टिंग होतं, फारच लक्षवेधक होतं. त्या आम्हाला मुले म्हणून कधीच हाक मारत नसत, तर त्या आम्हाला काय म्हणत असत? त्या नेहमी आम्हाला म्हणत असत, मुलींनो, मुलांनो, यू यंग पीपल, तरुण लोकांनो, किंवा माय डिअर, माझ्या लाडक्यांनो, माझ्या प्रिय, किंवा यंग मॅन, तरुण गृहस्थ, और यंग लेडी, किंवा तरुण बाई साहेब, असे म्हणत असत. आणि त्या काय म्हणत असत पुढे? आता या बाई साहेब ते कसं काय करायचे हे दाखवतील बरं का. असे जेव्हा ते म्हणत तेव्हा आम्हाला किती छान वाटत असे. तुम्हाला किती छान वाटते? असं म्हटल्यावर सांगा पाहू, ती
विद्यार्थिनी विचारते, असं जर तुम्हाला कोणी म्हटलं तर तुम्हाला किती छान वाटते. म्हणून त्या टीचर आम्हाला खूप आवडत. वी ऑल लाईक हर व्हेरी मच. आणि म्हणूनच त्या टीचर आम्हाला खूप आवडत. हुज टीचर? मिसेस देसाई मॅडम. त्यांना खूप आवडत. हिअर गिव्हन द थिंग्स टू डू. इथे काही गोष्टी करण्यासाठी दिलेल्या आहेत तुम्हाला. राईट 3 weakness अँड 3 strength ऑफ युअर क्लास. तुमच्या वर्गाच्या 3 विकनेस म्हणजे काय, कमजोरी, अँड 3 strength ऑफ युअर क्लास. स्ट्रेंथ म्हणजे काय, सामर्थ्य, तुमच्या वर्गाच्या चांगल्या गोष्टी, आणि वाईट गोष्टी कोणत्या आहेत त्या लिहा. सुरुवातीला आपण विकनेस लिहूया. इथे मी लिहून दाखवलेलं आहे तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही अजूनही त्यामध्ये ॲड करू शकतात. विकनेस फर्स्ट, काय कमजोरी तुमच्या वर्गाची काय असू शकते. सम आर वीक ॲट अ स्टडीज. काही अभ्यासामध्ये कच्चे आहेत. स्टुडंट कमिंग लेट इन स्कूल. विद्यार्थी शाळेमध्ये उशिरा येतात. शाउटिंग, आरडाओरड करतात. नॉट कम्प्लिंग होमवर्क. त्यांचा होमवर्क कंप्लीट करत नाहीत. आणि स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य किंवा गुड वर्क. तुमच्या वर्गाचं चांगले काम काय असू शकते. सेकंड इज गुड ॲट स्पोर्ट्स. खेळामध्ये चांगले. एन्थुसियास्टिक म्हणजे उत्साही. आमचा वर्ग कसा आहे, एन्थुसियास्टिक म्हणजे वर्ग हुशार आहे. गुड अटेंडन्स म्हणजे चांगली प्रेझेंटी आहे आमच्या वर्गाची. किपिंग क्लास ऑलवेज क्लीन. आमचा वर्ग नेहमी वर्ग स्वच्छ ठेवतो. टेकिंग पार्ट इन ऑल स्कूल ॲक्टिव्हिटीज. वर्गातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होतात. ओबे टू द टीचर आणि शिक्षकांचा आदर करतात. ओके, हे कमजोरी आणि सामर्थ्य आहेत ते तुम्ही काय करायचे, तुमच्या नोटबुकमध्ये अजूनही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात. इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव्ह आवर युज्युअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट. स्कोल्डिंग म्हणजे खरडपट्टी, पनिशमेंट म्हणजे शिक्षा उपभोगायला आम्ही तयार होतो. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट. आता लवकरच पहिल्या घटक चाचणीची वेळ येऊन ठेपली होती. आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव्ह आवर युज्युअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट. आणि आम्ही सर्व आमची खरडपट्टीची शिक्षेचा आमचा नेहमीचा वाटा पत्करायला तयार झालो होतो. बट वेन मिसेस देसाई come with the progress report card. Progress report card, you know what is the progress report card? Yellow color, in blue color, in pink color. म्हणजे प्रगती पुस्तक, प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड, जे तुम्हाला प्रथम सत्रानंतर मिळतं. प्रोग्रेस कार्ड घेऊन मिसेस देसाई आल्या. शी डिडंट लुक अँग्री, बट व्हेन मिसेस देसाई केम विथ प्रोग्रेस कार्ड शी डिडंट लुक अँग्री. त्या बिलकुल रागवलेल्या दिसत नव्हत्या. नाव व्हॉट वॉज द स्टुडंट लास्ट इयर एक्सपिरियन्स. मागच्या वर्षीचा विद्यार्थ्यांचा काय अनुभव होता. वेन टीचर कम विथ द प्रोग्रेस कार्ड स्टुडंट लुक द प्रोग्रेस अँड दे failed in so many subjects and teacher got angry and teacher punished them, so they were got ready. But this time not happened like that. Mrs. Desai madam come with the progress report card. She didn't look angry. She was rather quiet. त्या शांत होत्या. She smiled as usual. नेहमीप्रमाणे त्या हसल्या. But her eyes didn't look happy. परंतु त्यांचे डोळे आनंदी दिसत नव्हते. She handed out the card one by one. त्यांनी एक एक करून प्रगती पुस्तके वाटली. Handed out card one by one means called one by one. Like this, Susmita, you come here, take this your card, report card. So she handed progress card one by one and
मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. आणि आमच्यातील बरेच जण एक किंवा दुसऱ्या विषयात नापास झालेले होते. सम हॅड नॉट अपियर फॉर द टेस्ट. त्यातील काही जण परीक्षेला बसलेच नव्हते. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट. थोड्यांना काही विषयामध्ये चांगले गुण मिळाले होते. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट. आणि फारच थोड्यांनी सर्व विषयात चांगली कामगिरी केलेली होती. Many students understand many of us standard had failed in one subject or the other, and many students did not attend the exam. The first unit test, they were absent. In the 7th class, there were some students who got good mark, but not in all subjects. In very few subjects, they got good marks, and out of 60 students there were very few students who got good mark in all subject. Now so that's that. आणि देसाई मॅडम म्हणाल्या असे आहेत तुमच्या वर्गाचे मार्क. सी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. सगळे कार्ड दिल्यानंतर, सर्व प्रगती पुस्तके वाटून झाल्यानंतर त्या म्हणाल्या असे आहेत तुमचे मार्क. सो दॅट सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. अचानक त्यांचे डोळे भरून आले, अश्रूंनी भरून आले. टीयर्स. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल. आणि त्यांनी ते अश्रू खाली पडू दिले नाही. डोंट वेल्ट अप. आणि ते अश्रू त्यांनी खाली पडू दिले नाही. ऑफकोर्स शी जस्ट ब्लिंक अप देम अवे. आणि अर्थातच त्यांनी ते डोळ्यांची उघडझाप करून मागे सावरले, मागे घालून दिले. अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. आणि फळ्याकडे त्या वळल्या. Mrs. Desai madam was very upset. Are you angry with us, madam? Someone asked. त्यातील कोणीतरी विचारले, मॅडम तुम्ही आमच्यावर रागवले आहात का? She said no, not at all. त्या काय म्हणाल्या, नाही, मुळीच नाही. But you didn't feel proud of us anymore. Susmita said in a low, soft voice. Susmita is understand what happened. She understand our madam is not happy with us. Teacher आपल्यावर रागवलेले आहेत आणि त्या आपल्याबद्दल प्राऊड नाही आहेत. And from the student, out of 60 students, someone said, ask the question to the Desai madam, are you? Because student shocked. Mrs. Desai madam did not happy. Her eyes filled with tears. She was not happy. So the someone student asked, are you? Angry with us, madam? Someone asked. No, not at all. But you didn't feel proud of us anymore? I'm not angry with us, said the Desai madam. Susmita said, she understand. Madam is not happy. She would be angry with us. So she said in a low voice. आणि म्हणून ती अत्यंत हळू आवाजात म्हणाली, No, Sushmita, you are my own, you are my class and I will always want to be proud of you. नाही सुस्मिता, तुम्ही माझा क्लास आहात. माय हा वर्ड बघा बोल्ड केलेला आहे, हायलाईट करून दाखवलेला आहे. माय म्हणजे तिथे काय आली, आपुलकी आली. तो माझा वर्ग आहे, हा यू आर माय क्लास, हा माझा वर्ग आहे.
मग आता आपण नेहमी म्हणतो माय फादर, माय टीचर, माय मदर. आता माय या शब्दामध्ये काय आली? आपुलकी आली. ती काय म्हणते? तिला तो वर्ग आपला वाटत होता, टीचरला हा वर्ग आपला वाटत होता आणि ती काय म्हणाली? यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. आणि मला नेहमी तुमचा अभिमान वाटावा. त्यांची इच्छा काय होती? वॉन्ट. आय विल ऑलवेज वॉन्ट, मला अपेक्षा आहे की मला नेहमीच तुमचा अभिमान वाटावा, कारण तुम्ही माझा वर्ग आहात. बिकॉज दिस इज माय ओन क्लास. कम ऑन नाव. असू द्या, चला तर लेट अस गो बॅक टू आवर स्टडी. चला तर आपण आपल्या अभ्यासाकडे वळू. नाव मूव टू आवर स्टडी. टेक आउट युअर बुक. चला तुमची पुस्तके काढा. टेक आउट फ्रॉम युअर bag your books. We wait after school and talk about this. आम्ही सर्व वर्गाच्या बाहेर, when class is over, we wait after school. शाळा सुटल्यानंतर आम्ही थांबलो and talk about this, आणि याबद्दल बोललो. मॅडम का रागवल्या त्याबद्दल आम्ही बोललो. Did you notice what Desai madam said? अस्मिता asked स्नेहल. आता स्नेहल अस्मिताला काय विचारते? Did you notice what Desai madam said? देसाई मॅडम काय म्हणाले, तुझ्या लक्षात आलेत का? स्नेहलने अस्मिताला विचारले. She said, I will always want to be proud of you. त्या काय म्हणाल्या? मला नेहमी वॉन्ट त्यांची अपेक्षा आहे आपल्याकडनं की त्यांना नेहमीच आपल्याबद्दल अभिमान वाटावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. वॉन्ट. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. त्या असं नाही म्हणाल्या की मला तुमच्याबद्दल अभिमान वाटतो आहे. एम आहे म्हणजे मला आत्ता सध्या तुमच्याबद्दल अभिमान वाटतो आहे असं त्या म्हणाल्या नाही. तर त्या काय म्हणाल्या? शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला नेहमीच तुमचा अभिमान वाटावा असे ते म्हणाले. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड. आता इथे आय सेड म्हणजे काय? मी. मग इथे आपल्याला कळते की ही स्टोरी कोण सांगते. आता स्नेहलने अस्मिताला विचारलेलं होतं म्हणून ही स्टोरी कोण सांगते? अस्मिता आपल्याला सांगते. आय सेड. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड म्हणजे ही सर्व स्टोरी आपल्याला कोण सांगते? अस्मिता सांगते. आय सेड. So many of us fail. So many miss the test. आपल्यातले बरेच जणांनी, खूपसे मुलं नापास झालेत, फेल झालेत. So many miss the test. बरेच जण परीक्षा चुकवतात. How do you expect her to be proud of us? आणि तू का अपेक्षा करते की त्यांनी आपल्याबद्दल अभिमान बाळगावा, त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटावा, अशी तू अपेक्षा का करते? नाव understand meaning of the part 1. So we finish the part number 1. And some question in your textbook. Question is, do you think this class in this story in unique? या कथेतील हा वर्ग अद्वितीय. युनिक म्हणजे काय? अद्वितीय किंवा असाधारण. असाधारण आहे असे तुम्हाला वाटते का? हो, असाधारण आहे. बिकॉज इन देअर युनिक, कारण त्यांच्या एकात्मतेबद्दल. येस, दे आर प्राऊड ऑफ देअर क्लास. त्यांना त्यांच्या वर्गाचा अभिमान होता. दो दे आर पनिश फॉर देअर वीक्स. युनिटी इज देअर इम्पॉर्टंट क्वालिटी. युनिटी हा त्यांचा महत्त्वाचा गुण होता आणि त्यांना त्यांच्या वर्गाचा अभिमान होता. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज लिसन अँड आन्सर. Was Mrs. Desai angry with her class? मिसेस देसाई, श्रीमती देसाई मॅडम त्यांच्या वर्गावर रागवल्या होत्या का? नो, शी वॉज नॉट अँग्री विथ हर क्लास. असं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. व्हॉट वेअर हर फिलिंग? त्यांच्या भावना काय होत्या? तर त्यांच्या भावना काय होत्या बघा. व्हॉट वेअर हर फिलिंग्स. मी इथे प्रश्नाचं उत्तर लिहून दाखवलं आहे, तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. शी वॉज सॅड अबाउट द प्रोग्रेस ऑफ हर स्टुडंट. त्या त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रोग्रेसबद्दल दुःखी होत्या. हाऊ डू वी नो दॅट? आपण हे कसं म्हणू शकतो?
बिकॉज वी नो इट फ्रॉम हर आईज फिल्ड विथ टीयर. कारण त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू भरलेले होते. यावरून आपण सांगू शकतो की त्या त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल दुःखी होत्या. वाय डीड द स्टुडंट टॉक अबाउट व्हॉट मिसेस देसाई सेड. श्रीमती देसाई मॅडम जे म्हणाल्या त्याविषयी मुले आपापसात का बोलू लागली. हिअर गिवन द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बिकॉज श्रीमती देसाई मॅडम accepted the class as it was. She was proud of her class that touched the mind of the students. They expected her to be proud of them. अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. ओके स्टुडंट, नाउ वी आर दिस लेसन इज part number 1 is finished. Next time we are going to see a workshop on page number 29. After that we are going to continue the part number 2. Okay student, we are going to stop here. Okay, bye. Thank you.